आपण एवढ्या क्रोधात आणि चिंता अवस्थेचे त्याचे कारण? विजया, विसरलीस त्या सती स्वयंवरात माझा झालेला पण सतीने त्या वैराग्याच्या गळ्यात माळ घातली. हे माझ्या डोळ्यासमोर येतात. माझ्या पायाचे जा माझ्या मस्तकाला जाऊन भेटतात. कसे विसरेल मी पिताजी? मी आपलीच पुत्री आहे. विजया, माझे पिता ब्रह्मदेव तथा महाराणी यांनी सुद्धा माझा विरोध केला. मला हा विवाह मान्य नव्हता. मी प्रजापती दक्ष आहे आणि माझा अपमान केला त्याने. याची शिक्षा त्या वैराग्याला मिळालीच पाहिजे आणि मिळणार. नक्कीच पिताजी, मी आपल्या सवयीवर आहे. विजया, मी प्रजापती दक्ष. या संसारात होणारी सारी यज्ञ माझ्यामुळे होता. संस्कार, अटी, नियम हे मी तयार केले आहेत आणि त्या वैराग्याने माझा अपमान केला. वा पिताजी, अति उत्तम. अशाने त्यांचा तणाव निर्माण होईल आणि सती जीवाला सोडून आपल्याकडे परत येईल. सेवक, जा आणि राजा दवंडी द्या. आजपासून 2 दिवसांनी आम्ही श्वेतकोटी नावाचे महायज्ञ करायला जात आहोत. जा त्वरित जा. विजया, आम्ही स्वतः जाऊ राजे आणि महाराजे यांना आमंत्रण द्यायला. देव, दानव, यक्ष, असुर, मुनी सर्वांना आमंत्रण देऊ, पण त्या भोळ्या शंकराला आमंत्रण देणार नाही. पिताजी, असे केल्याने त्यांचा तणाव नक्कीच निर्माण होईल. शिव सतीला यज्ञात येण्यास परवानगी देणार नाही. अशाने त्यांचा तणाव निर्माण होईल आणि ती आपल्याकडे परतच येईल. पण विजया, याचा फायदा काय? पिताजी, सतीला शिव आज्ञा देणार नाही. अशाने त्यांच्या तणावाच होईल ना. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला सन्मान. सोडून दे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला यावं नाही मुनी, आपले स्वागत आहे. आपण तर योग्य वेळी आलात. नारद मुनी, आम्ही श्वेतकोटी यज्ञ करायला जात आहोत. तथा आपली आशीर्वाद आणि आपली उपस्थिती अमूल्य ठरेल आमच्यासाठी. राजन, आम्ही उपस्थित राहू, पण आपले जावई शंकर भगवान यांना आमंत्रण दिले की नाही? मुनीवर, सती स्वयंवरात झालेला माझा अपमान आम्ही विसरलो नाही. त्या वैराग्याला आणि तिला
आमंत्रण मिळणार नाही. राजन आपणास ठाऊक असेलच कोणत्याही यज्ञात देवा सफल होते त्या यज्ञात शंकराच्या नावाने आहुती भोग द्यावा लागतो. मुनिवर आपणास ठाऊक असेल माझ्या ग्रहांबद्दल. मी प्रजापती दक्ष आहे. या यज्ञाचे नियम अटी संस्कार मी तयार केले आहे. त्यामुळे त्यामुळे हे यज्ञ अवश्य सफल होईल. अवश्य सफल होईल. अवश्य. राजकारण विपरीत गोष्टी. नारायण नारायण. ठीक आहे राजन, कशी आपली इच्छा. नारायण